कर्म आणि त्याचं फळ. भगवंतांनी 12व्या अध्यायात सांगितलेलं आहे की तू फक्त कर्म करत राहा. म्हणजे भक्तीविषयी अनेक उपाय सांगून कशा कशा प्रकारे तू भक्ती कर आणि अनेक गोष्टी सांगितल्यानंतर 11व्या किंवा 12व्या श्लोकामध्ये भगवंत सांगतात की कर्म करत राहा. निदान काहीच नाही जमलं तर नाराज होऊ नकोस, तुला भक्ती नक्की जमेल. कर्म करत राहा. मानवी जीवनाला कर्म आहेतच ना, सतत कर्म केली पाहिजेत आणि ती आहेतच आपल्या वाट्याला. कर्म सतत करत राहा म्हणजेच त्याच्या फळाचा विचार करू नकोस. कर्म करणं म्हणजे प्रेझेंटमध्ये राहणं. कर्म ज्यावेळी सुरू होतं त्या क्षणापासून त्या कर्माचं अदृश्य स्वरूपातलं फळ सुरू होतं आणि कर्म ज्यावेळी संपतं त्यावेळी त्याच कर्माचं दृश्य स्वरूपातलं फळ सुरू होतं. आणि फळ परिपूर्ण झालं की ते कर्माचं फळ म्हणून आपल्या अनुभवाला येतं कमी अधिक कालावधीमध्ये. मग कर्म कर आणि फळाचा विचार करू नको. याच्यामध्ये एक गोष्ट तर आहेच की अहम केंद्रित विचार फळाचा विचार केला की येतात. मी कर्म केलेलं आहे, मी असं असं कर्म केलं आहे, मला असं असं फळ मिळालं पाहिजे, म्हणजे कर्तेपणा आला. तो कर्तेपणा आला की आपण भक्ती नाही करू शकत. दुसरी गोष्ट, वर्तमान काळात सतत कर्म करणार आहोत, फळ येणार आहे ते भविष्य काळात, हे ठरलं आपलं. एक फळाचा विचार करण्याचा वाईट परिणाम म्हणजे अहम केंद्रित विचार येतात आणि ते आपल्याला भक्तीपासून, ईश्वरापासून दूर नेतात. दुसरी गोष्ट म्हणजे ऋषीमुनींनी असं सांगून ठेवलं आहे, पाप आणि पुण्याच्या अनेक व्याख्या केलेल्या आहेत. त्याच्यामध्ये असं ही व्याख्या अत्यंत महत्त्वाची आहे की भूतकाळ आणि भविष्यकाळ यांचा विचार करणं हे महापाप आहे. तर केवळ आणि केवळ वर्तमान काळाचा विचार करणं हे महापुण्य आहे. कारण वर्तमान काळ हेच जीवन आहे. केवळ वर्तमान काळ जगणं हेच जीवन आहे. भूतकाळाचा विचार केला की 2 मिनिटापूर्वी, 1 मिनिटापूर्वी, 1 निमिषापूर्वी सुद्धा एखादी गोष्ट घडली असेल किंवा मी कर्म केलं असेल तर ते भूतकाळात जमा होतं. म्हणून झालेली सगळी कर्म भूतकाळात जमा आहेत. त्या भूतकाळाचा विचार करणं अयोग्य आहे. भूतकाळाचा विचार केला की पुन्हा कर्तेपण आपल्या डोळ्यासमोर येतं, मी एवढी एवढी कर्म केली. आणि म्हणून केवळ तू कर्म करत राहा म्हणजे तू माझ्याच ठिकाणी येऊन पोहोचशील, याच्यात हा इतका गर्भित अर्थ आहे.
अहमकेंद्रित विचार येणार नाहीत. आणि दुसरी गोष्ट, फळाचा विचार केला नाही तर केवळ कर्मामुळे वासनांपासून मुक्ती मिळू शकेल. आणि नक्कीच तुला भक्ती साध्य होईल.